धामणगाव रेल्वे तालुका महसूल सेवक संघटना यांनी पत्रकार परिषद घेत शासनाविरुद्ध संताप व्यक्त केला। महसूल सेवकांना म्हणजेच कोतवालांना चौथ्या श्रेणीचा दर्जा देण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे। शासनाने वारंवार आश्वासने दिली, मात्र कोणताही ठोस निर्णय झालेला नाही। या मागणीसाठी 12 सप्टेंबर पासून महसूल मंत्री यांच्या कार्यक्षेत्रात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महसूल सेवकांनी दिला आहे। कोतवालांना शासकीय सेवकांप्रमाणे वेतनमान, सेवा सुविधा आणि निवृत्ती वेतन लागू करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली। शासनाने तातडीने निर्णय घेतला नाही तर हे आंदोलन राज्यभर उग्र करण्याचा इशारा महसूल सेवक संघटनेने दिला आहे। विदर्भ महसूल संघटनेच्या वतीने दिनांक 10 पासून आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे। आज एक दिवसीय धरणे आंदोलन आणि आमच्या ज्या काही रास्त मागण्या आहे ती आमची प्रमुख मागणी आहे चतुर्थ श्रेणी। कारण की सरकार, शासन, प्रशासनातला जो ग्रामीण भागातील जो लोक आहे त्यांच्याशी साधणारा दुवा म्हणजे आम्ही महसूल सेवक आहे। शासनाचा कोणताही आदेश असो, जसे की ई पीक पाहणी, फार्मर आयडी, तसेच पांढर रस्त्याविषयी माहिती असो किंवा संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ, निवडणूक, या ज्या काही योजना आहे या ग्रामीण पातळीवर पोहोचवण्याचं काम आम्ही करतो। यामुळे शासनाला एकच विनंती आहे की आमच्या कामाचं योग्य असं मूल्यमापन करून आमची जी रास्त मागणी आहे चतुर्थ श्रेणी ही मान्य करावी। यासाठी आम्ही आज इथे बसलेलो आहे आणि आमची मागणी 12 तारखेपर्यंत जर पूर्ण झाली नाही तर आम्ही माननीय महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या कार्यक्षेत्रात उद्यापासून साखळी उपोषणाला बसणार आहे।